आम्ही आलेलो आहोत हिंजवडी फेज 1 मध्ये आणि इकडे आल्यानंतर ग्रँड हाय स्ट्रीट म्हणून ही एक बिल्डिंग आहे, मॉल आहे हा. आणि इकडे आल्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो. खूप सुंदर ज्वेलरी आहेत. तर डेली वेअरसाठी जे आपण आता म्हणजे गोल्ड पॉलिश केलेले वगैरे असतात ते ज्वेलरी वापरतो ना, तर त्याच्यामध्ये खूप सगळे ज्वेलरी इकडे अवेलेबल आहेत आणि हा कोरियाचा ब्रँड आहे. आणि याच्यामध्ये इयरिंग्स, डेली वेअरसाठी रिंग आणि जे मंगळसूत्र असतील, इयरिंग्स असतील, खूप सुंदर सुंदर डिझाईन अवेलेबल आहेत. तुम्ही जर खूप चांगलं डेली वेअरसाठी ज्वेलरी शोधत असाल, जे अँटी टार्निश असेल आणि इयरिंगसुद्धा खूप सुंदर डिझाईन आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि याचं प्राईस फक्त म्हणजे हे सगळे ज्वेलरी जे तुम्ही डेली वेअरसाठी यूज करणार आहात, तर कारण आता आपण डेली वेअरसाठी एवढं 22 कॅरेट गोल्ड पण कोणी वापरत नाही, तर मग तिथे खूप सगळ्या ज्वेलरी बघितल्या. खूप सुंदर होतं आणि हे पल्मुनाजचं शॉप होतं, तिकडे आम्ही आलो होतो. आणि आता पल्मुनाजमध्ये बघूयात, खूप दिवसानं म्हणजे जे ऑनलाईन शॉपिंग करत होतो पल्मुनाजमध्ये, तर हे आता मी फर्स्ट टाईम शॉपमध्ये आले होते. खूप सुंदर असे ज्वेलरी होते. नंतर तिथून आम्ही ज्वेलरी बघून मग तिकडे 18 कॅरेट गोल्डपासून तर 8 कॅरेट 9 कॅरेट गोल्डपर्यंत ज्वेलरी होते पल्मुनाजमध्ये. आणि मग नंतर आलो होतो ब्ल्यू स्टोनमध्ये. आता ब्ल्यू स्टोनमध्ये इकडे आल्यानंतर ना, हे जे रिंग होतं मला खूप जास्त आवडलं, म्हणजे माझं फायनलच मी केलं होतं. आणि खूप सुंदर 18 कॅरेटमध्ये हे ज्वेलरी होतं. याच्यामध्ये खूप सगळे रिंगचे म्हणजे डिझाईनसुद्धा अवेलेबल होते आणि ते खूप कमी वेटमध्ये, जे डेली वेअरसाठी आपण जे शोधत असतो ना की 22 कॅरेटचं आपल्याला जास्त म्हणजे डार्क वाटतं असं वगैरे, तर हे खूप सुंदर तुमच्यासाठी म्हणजे असणारे शॉप तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि फायनली मग आम्हाला मंगळसूत्र ते घ्यायचं होतं, ते आम्ही घेऊन टाकलं. आणि हे होतं गोल्ड टोनचं, जे कोरियाचा ब्रँड आहे म्हणाले मी तुम्हाला, ते फायनली घेतलं. आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.